नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण उमेश बिसे खटाव यांच्या आपण आज शेतात आलेलो आहोत। त्यांनी त्यांच्या 2 एकर ऊसासाठी लागणीला आणि भरणीला आपली वृंदावनची खतं सगळी वापरलेली आहेत आणि 20 ते 30% रासायनिक, बरोबर ना। आणि आता खोडवाचा जो त्यांचा ऊस आहे शेजारी इथं दिसतो आपल्याला दिसेल, तर त्यालासुद्धा तो किती क्षेत्र आहे? 1 एकर आहे। त्यालासुद्धा ही खतं वापरली आहेत लागणीला आणि भरणीला। तर आपण त्यांच्याकडून समजून घेऊ की ही खतं वापरल्यामुळं त्यांना काय फरक जाणवला, ऊसात सुद्धा काय बदल दिसत आहेत आणि खर्चात पण काय बदल, म्हणजे कमी जास्त झाला काय झाला त्यांनी सांगावं। नमस्कार दादा। आपण आता हे जे ऊस आपण हा केला आहे, तर तुम्हाला काय बदल वाटत आहेत आणि ते चांगले बदल आहेत का आणि खर्च सुद्धा वाचला आहे का? आता आम्ही तुमच्या फवारणीचे पण 3 फवारणीचं किट पण वापरलं, 3 फवारण्या वापरल्या, घेतला, चांगला रिझल्ट मिळाला। आणि लागणीला पण डोस टाकला आपण आणि भरणीच्या वेळेस भरणीला आता डोस टाकलेला आहे, भरणीला डोस टाकला, लागणीला टाकल्यानंतर चांगल्यापैकी आता भरणी झालेली किती दिवस झाले? तर भरणीहून एक 20 मेला टाकली बघा भरणी। 20 मेला 20 मेला मोठी भरणी टाकलेली आहे। ऊसाची आता आपण पावसाळी डोस आता आपण टाकतो, पावसाळी डोस आता आपण परत त्याला मागवले 2 आपण क्रोम, पोटॅश आणि सल्फर असं आपण टाकणार आहे। बरं, ह्या खताच्या वापरामुळे तुम्हाला काय बदल वाटतो का? आधी तुम्ही रासायनिक किंवा जे काय वापरत असाल? रासायनिक पेक्षा याचा रिझल्ट चांगला आहे आणि दोन्ही मिक्स आम्ही करतो सध्या 70 आणि 30%, 70 ते 30% आहे आता सध्या। म्हणजे 70% वृंदावनची खतं आणि 30% रासायनिक खतं, त्याचा तुम्हाला रिझल्ट चांगला दिसतो। हा आपण त्यांचा प्लॉट बघू शकतो, ऊसाचा प्लॉट आहे हा पूर्ण। तुम्ही ह्या खतांच्या वापराने, आता आपण लागणीपासून भरणी फवारण्या घेतल्या, ह्या खतांच्या वापराने तुम्ही आताची ही ऊसाची वाढ बघता समाधानी आहात का? समाधानी म्हणजे आधीच्या म्हणजे झालेला खर्च आणि आतापर्यंत आलेलं पीक ह्याच्यात तुम्हाला चांगला बदल दिसतो। आणि आता तुम्ही काय कशाला मागवलीत खतं? आता आम्ही सोयाबीनसाठी पण आता मागवलेली आहे, सोयाबीनसाठी मागवली आणि ऊसासाठी सुद्धा परत मागवली। ऊसाच्या भरणी म्हणजे पावसाळी डोस। तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगाल? ही खतं चांगली आहे? चांगली आहे, म्हणजे रिझल्ट तर चांगलाच आहे, रिझल्ट चांगला दिसतो। ओके, धन्यवाद आपल्या मुलाखत दिल्याबद्दल।